बाय घे बाय हात बरे शेंडी लांब सुदाम्याला पाहून हस भगवान. बाय घे बाय 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 बाय. काय मंडळी ओळखली काय? ओळखली ना? हाय म्हणजे माणूस की जिवंत आहे म्हणायची अजून. तरी ज्यांनी ओळखलेलं नाही त्यांना सांगतो मी शेंद्रू गानू देवलेकर कोकणचा चॉकलेट हिरो. तर झालं काय तुम्ही म्हणाल आता उशी का मारतोय पोटावर? तर पोटात जंत नाही झालेत, आमच्या हिचं जेवण झालंय. नाही तर काय मेली वासाडी उंडगी कुठली एक नंबरची. काहीतरी नेटवर बघते आणि किचनमध्ये जाते आणि करते, पण कंदाल सगळी माझ्या पोटात होते. नाही तर काय आज तिनं अंडा भेंडी केला. हिच्या बापसानं अंड्यांमध्ये भेंडी टाकली होती. नाही तर काय अहो सगळ्या कला येतात पोटामध्ये. एवढं वेगवेगळा आवाज येत आहेत ना पोटातनं, असं वाटतं कुणीतरी बेंजो पार्टी काढला नाही. नाही तर काय काय बोलायचं काय? मला सांगा कुणाचा गुलाबजामचा पाक खारट होतो? हिचा होतो, हिचा होतो. मी येली वासाडी. वाव वाव आला माझा मॅक्सितला कांतारा आला. आलीस? नाही तर उगाच काय काय बोलता बाई? काय बोलता? काय सांगता काय लोकांना? उगाच काय सांगितलं ना पोटात घालीन गुच्च्या. ह्याच ह्याच तुझं सकाळी उठल्यापासून नुसत्या धमकी. हे तुझं वर्तन बघितलं ना की तुझ्या आईशी बापसाचा असा राग येतो ना मला. आता त्यांना कशाला मध्ये आणलं? त्यांना कशाला मध्ये आणला? अरे हनीमून त्याने केला नाही, पण सगळा ताप माझ्या डोक्याला झाला इथं. नाही तर काय केवढा बोलताव तुम्ही? एवढं बोलताय सकाळी सकाळी ओरडू नको ना टाकीन हो वेल्डिंग करून इथल्या इथं. हा आधी सांगतोय तुम्ही माझी वेल्डिंग करणार आहे? अंगावर येऊ नको जरा ना. लाज बालक. लाज बालक. दोघींनी सेम शेडचं घातलं वाय कलरचं लक्षात घे, पण सौंदर्यातला फरक केवढा आहे बघ. तिकडे बघितलं ना की सतत बघत राहावं वाटतं. होय? इकडे मोतीबिंदू डायरेक्ट. नाही तर काय सेम तिला वाटतं काय विचारा तुमच्याकडे बघून. एक विचारा, मिनिट. विचारा. ही श्रीदेवी हलक्यातली नाही. ही श्रीदेवी अशी पलटली ना सगळे असे प्रसन्न होतात माहिती आहे मग. सांगतायत मोठी मला. तर मी ते सांगायला आले होते ते विसरले. काय तर व माझा भाऊ येणार आहे. कोणता? 3 नंबरचा. 3 नंबर. त्याचे केस ना असे वाकडे वाकडे आहेत. तो कोण कोण? सोंडू 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 येणार आहे. सोंडू? सोंडू येणार आहे. तो आपल्या लग्नात वरातीत घोड्याच्या खाली येता येता वाचला तू. हा सावकाश तर नल खाशील सगळं. आपले काय पण करतात ते एवढ्या जावडा उघडतात. तोच येणार आहे, तोच येणार आहे. तो येणार आहे. त्याचा काहीतरी काम आहे तुमच्या जवळ. तो बोलला तुमच्या जवळ काही तर बोलायचं आहे. हो माझ्या वचकता तसं वचकू नका. त्याच्यावर नीट काय तर मार्गदर्शन करा. हा टायग्या ओ टायग्या 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 टायग्या. अरे सावकाश. माझा सोंड. ठरवा ठरवा काय तर ठरवा. माझा सोंड. अगं टायग्या माझा सोंडू झाला काय? सावकाश सावकाश सगळं आलेलं अगं, अगं, किती होय. वर्षांनी भेटलाच बाय. अगं काय उठला लावतेस का मला दिवाळीचा? नाही बाय माझे सोंडू बस इकडं. बस 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 आयुष्यात पहिल्यांदा बसल्यावर काय केलं? हा. बरं आहेस बरं आहेस. बरं आहे ताई, तू रडू नको ग. बरोबर. हो भिजलो होय मी. होय होय. बाय माझे हो. किती वर्षांनी भेटले बाय माझ्या भावाला. परवाच बरा झाला. हो झाला मस्त झाला. आयस कशी आहे? आई बरी आहे, तू रडू नको ग बाय सारखी सारखी. अगं मी आलोय ना इकडं. नाही अगं रडू बाहेरच्या माणसानं बघितली की डोळ्याला गलती लागती ना. हो ग माझी आणि माझ्या तर तलपाई जाग मस्त काय जाते. हो काय बोलताव काय? त्यांचं काय ऐकू नकोस हो, तू. बस बस. पाणी घेऊन आली. भाऊजी बरं आहो ना? रॉजर फेडरर उगाच रिटायर झाला नाही. कोण? रॉजर फेडरर. हा चांगला ड्रायव्हर होता, वस्तीची गाडी आणायचा. हो हो टेनिस प्लेअर आहे त्याच्याबद्दल सांगतो. त्याच्या करिअरची शाप वाट लावलात. होय काय? ड्रायव्हर करून टाकलं त्याला. हो स्पोर्ट्समन आहे इकडनं तिकडनं मारतो. होय काय? तो रॉजर फेडरर. काहीतरी आल्यावर का मला वाटलं आपला हे ड्रायव्हर आहे. बा घे पाणी घे पाणी घे. हॅलो हॅलो. नाही सावकाश 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 घे. काय मग बोलायचं काय बोलायचं काय? हा इकडे तू ये इथं इकडे. बाय घे. बरं ऐक, मी बिझनेस मध्ये करिअर करायचा ठरवला आहे.
बाय माझे बिझनेस करणार आहे. अगं झाला नाही करायचा ठरवलं अजून. कर कर चांगलाय कर. त्यासाठी चालेल आहे मी इकडं. मग काय मग? काय झाला जरा भाऊजींकडनं पैशाची मदत हवी होती. पैशांची ती मदत झाली तर बरा होईल नाही. नाही. होईल हाय ठेवली आहे गड्डी ती होईल. किती हाय किती पाहिजे आहे? आता बघ साधा सुद्धा जरी बिझनेस करायचा असेल ना तरी माणसाला लाखभर रुपये लागतात हातात. लाखभर? तू जर बोललीस ना भाऊजींशी तो वाईच पैसे येतील नाही. मी बोलते का? बिझनेस करायचा बाकी काय नाही. आम्ही आहे ना. हो. मी काय म्हणते काय तर लाखभर जरा सुट्टे देता. किती लाखभर लेंग्याला ना खिस्सा आहे. अलिबाबाची गुहा चिकटवलेली नाही आहे. हा खिशात हात घातला की सगळं व्हायरल आणि तुला 1 लाख रुपये हवं कशाला? नाही म्हणा नको बसा तुम्ही लगेच वचकून नाही, वचकून म्हणजे 1 लाख रुपये? नाही म्हणा नको. सोंडूला पाहिजे होते. याला? हा सोंडूला पाहिजे होते तर काय तर बिझनेस करायचा म्हणतोय ना. बिझनेस काढायचा आहे. काढायचा आहे त्याच्यापेक्षा माझी इज्जत काढ फुकट मध्ये. मी याला बिझनेस काढताय कसं अरे बोलताय 1.5 आणि 2.5 रुपयात हा गोंधळलेला असतो. नाही. हा? याला 1 लाख रुपये देऊ मी आणि हा बिझनेस करणारच कुठे तू बिझनेस? अहो भाऊजींनो मुंबईत जाणार आहे. सांग आमच्या वाडीतली सगळी पोरं मुंबईत गेलेत. बोलो मी पण मुंबईत जाणी बिझनेस करीन ना व्हायचा. सगळी पोरा मुंबईला गेली म्हणून तू त्यांच्या मागण्या जाशील. आणि मुंबईला कशा जायला पाहिजे? कोकण काय वस पडलेला आहे? कोकणात सगळं आहे. मी येल्ले सांगणार तिथे. अरे ता कोकणी रानमाणूस बिचारा दमला कोकणचं महत्व सांगून तुम्हाला. आणि हे कोकणचं महत्व तुम्हाला नाही कळलं पण त्या परप्रांतीय लोकांना कळलं. तर इकडं कोकणात आले जमिनी घेतला नाही बिझनेस केला नाही आणि आता आपल्या उरावर बसलेत घर बांधून. कळलं काय? आणि आपण काय करतावाय भाऊकीच्या मीटिंग मध्ये कोरा चाय मिळाला नाही म्हणून एकमेकांची भांडतावाय. नाही अहो भाऊजी अगदी तसा नाही आहे. मग काय? आणि तू कुठला मोठा एवढा बिझनेस करणार आहे जो फक्त मुंबईत होऊ शकतो कोकणात होऊ शकत नाही? हो भाऊजींनो हा. मुंबईत जाऊन मी चायचा दुकान टाकणार आहे. सोंडूची चाय. नाव ऐकलंस तू? अहो पुढे माझी ऍड ऐकाल तर येडं व्हाल तुम्ही. मला ऐकव पांढऱ्या दुधावर जाडी साय. हो बाय माझी पांढऱ्या दुधावर जाडी साय. एक घोट घेऊन तर बघा सोंडूची चाय. हो बाय माझे आहे की नाही? लागलंय बाय अरे इथनं आलेला आहे. आतनं जरा चमचा आणतेस? का हो? ह्याची साय बाजूला करतो आणि चाय ढवलून देतो ह्याची. लय जाडी साय आली त्याच्या अंगावर. मी चांगलं सांगितलं ना. काय मिळाला? हे काय आहे? ही काय चाय आहे तुझी? चायच्या बिझनेस मध्ये काय प्रॉब्लेम काय आहे? गलात. मला ह्याचा प्रॉब्लेमच आहे. सोंडू नावाची माणसं या जगात काहीतरी चांगलं बनवू शकतात हे मला पटतच नाही. कळलं काय? अव पण चायला डिमांड केवढी आहे. मग? सगळे मुंबईमध्ये जाऊन चायच नाही विकतात. तर काय? तो तोरसकरणीचा बंडू नाही त्याचा काय? त्यांनी केवढा मोठा चायचा दुकान टाकल्यानी आहे. केवढं पैसा कमवून गावाकडे केवढा बंगला बांधले ती नाही बघितली वय. मग अगं ता बंगला बांधणार कारण त्याच्या हाताला चव आहे. तुमच्या खानदानातनं चव हा शब्द कित्येक वर्षापूर्वी नाहीसा झालेला आहे. कळलं काय? उगाच लय बोलू नका. हं. माझ्या हातचं जेवण खाता होते. तू जेवणाचं सांगू नको मला. ज्या भाकऱ्या करतेस ना त्याला जर आडवा दांडा लावला तर छत्री म्हणून वापरता येईल ती पावसात. जेवणाचं सांगते मला कौतुक. हो तुम्ही हळू बोला आधी. काय नाही तर काय बाई बनायची हिला? आणि तू एवढा मध्ये मध्ये येतोस तो असा तुझा काय वेगळा चाय असणार आहे जरा मला सांग एकदा. सांग. ओ भाऊजींनो मी इतरांसारखी चाय करणारच नाही आहे. मी म्हणतो मुला तू चायच करू नकोस. अरे कसं बोलतायत बघ. नाही. माझी आयडिया पण ऐकून घेतली ना त्यांनी. पैसे देणार आहे. आणि सांग चांगली आयडिया माझ्या डोक्यात काय ऐका. सांग काय ताई तर मी काय करणार आहे मी थोडीशी चाय पावडर घेणार हा. आला घेणार वेलची पूड घेणार वायशीची साखर घेणार आणि या सगळ्याची एक पुडी बनवणार पुडी, आहे. हा. आणि त्याच्यासोबत दुधाची एक एवढीशी पिशवी देणार. हा. ती पिशवी अशी घ्यायची दूध टाकायचं पुडी टाकली तोंडात चाय रेडी. आली तलप फोडपुडी टाक तोंडात. आली तलप फोडपुडी टाक तोंडात. अरे प्रत्येक माणूस माझी चाय खिशात घेऊन फिरणार. अशी आयडिया आहे माझी. व बाय म्हणजे तोंडातल्या तोंडात चाय होणार. डायरेक्ट चाय होणार तिथल्या तिथं. व बाय माझ्या तोंडातल्या तोंडात चाय होणार. बाय माझं कोणच तोंडातल्या तोंडात अगं, एवढं शोधलं. चांगलंय माझी आयडिया आहे. सोंडू तू लिहून ठेव. लिहून घे. लोकांना याड लागणार आहे. लोकांना येड नाही लोकांना हगवण लागेल हिच्या येड कसं लागेल? पाकिटात कोणी बापसान चाय केला होती याच्या? हो माझी आयडिया आहे मस्त. त्यातली आयडिया आहे ही चाय बनायची याची. आणि तू काय भावा करतेस आहे लगेच? तुम्हाला ना माझ्या घरातलं कोण उडलेला बघवत नाही. सगळा त्रास होतो. यांना काय वाटतं माहितीये जगातली सगळी अक्कल देवानी काय ती ह्यांनाच दिली आहे. अगं मलाच दिला नाही. फक्त तुझ्याबरोबर लग्न करताना 15 मिनिटासाठी मेंदू बंद होता माझा. कळलं काय? व्हायचं मी तर जशी पलतच आले होते. माझ्यासोबत लग्न करा. बाय माझ्या पलतच आली होतीस. सप्तपदीचा होम आहे ना 3 वेळा विजला होता. एवढा तुझा वारा होता. नाही तर काय मोठी शाळी सांगते. आली.
तू शांत हो, काय तू बोलतो शांत बाई? हो. मी शांत हो हो, तू शांत हो. बाई मला येईल हा. माई म्हणे यो हात बघितला घशाजवळ गेला ना श्वास 15 मिनिटासाठी बंद होईल तुमचा. दिवसा ढवल्या अशा धमक्या देत असते, बाकी काय नाही करत. एक गुंडा आणलाय घरात लग्न करून मी. होय पण आणला तो. हिच्या धमक्याचं मला काय सांगताय तुम्ही? काय? अहो लहानपणापासून 15 वेळा गाला आवडला नाही माझा. माझ्या जगायची उर्मी आहे ना, म्हणून मी तो उभा आहे, कळलं ना? टेन्शन घेऊ नको तू. मी नाही टेन्शन घेत. आणि तुम्ही माझ्या भावाच्या बिझनेस बद्दल एवढं बोलता व्हय? तर तुमच्या डोक्यात काय आहे? हाय डोक्यात आहे ना, म्हणून सांगतो आहे. कळलंय ना? अरे कोकणात किती मोठे मोठे रोजगार आहेत माहितीये. होय काय? आता पहिल्यासारखं पैरगडी मिळत नाही. म्हणजे झाडावरनं आंबं काढायला माणसं लागतात, नारळ काढायला माणसं लागतात. तुला झाडावर चढता येईल? काढशील सगळं? अरे करीन मी. हा, आमच्या वाडीत झाडावर पतंग अडकली ना तर मलाच काढायला सांगतात. होय. आणि काय होईल, अशी जर कामा मिळाली तर गावातल्या गावात तुमच्यासोबत राहीन मी. होय तर आहे. बाई काय आमच्याबरोबर अशी? मग कोणासोबत राहू? मग या कामात लई डेंजर आहे, लक्षात घे. डेंजर आहे? मग इकडे राहू नको. काय होतं, काय झालं? कधी कधी झाडावरनं माणसं पडतात, मरतात आणि हातपाय तुटलेले आहेत त्यांचे. अगं बाय. काय काय सांगाल असं कुठं घडलाय आहे? काय पालू विवलीतला मांडवकर माहितीये? पालू विवलीतला मांडव? इथं तिल होता बा त्याच्या. इकडे तिल वय, होता. वय, वय, विवलीतला तो मांडव का? मग? त्याचा काय झालं? दिवसा ढवल्या नारळ काढायला वरती चढला हा. आणि पाय घसरला, सगळं खोबरं सांडलं होतं खाली. हं? झाडून सुपात भरलेला आणि तिरडीवर ठेवलेला. ओ भाऊजीनो, एवढा डेंजर आहे? मग हो, डेंजर नको. म्हणजे असला काम नको मला. हो. नाही भाई नाही भाई हा, नको. एवढी अजून पोराचं सगळं व्हायचं बाकी आहे. मग? एवढी रिस्क नको बाय. अगं ताई, रिस्क काय तर इस काय. याला झाडावरनं पडशील आणि सगळं इस्क आपटल मग कलल तुला. नाही तर काय. नको 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 नको, हा नको. ये सोंडू गो. ते परदेशात ते माणसं आणतात येतात काय तर ते बघ काय जमतं काय? अगं ताई, चायचा बिझनेस टाकणारी माझ्या डोक्यात तर चाला होता. काय? ट्रूस अँड ट्रॅव्हलचा बिझनेस. ट्रूस. हो. जी गोष्ट याला बोलता येत नाही ती त्याला करायची. कळलं काय? मागल्या शिमग्यात काय झालं होतं, काय? शनिवारच्या बाजारात आपण दोघं गेलेलो. हा. याला म्हटलं बस मध्ये जाऊन आपल्यासाठी सीट अडव. हम्म. तर हा ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसला. अहो, तेवढी जागा रिकामी होती. ती ड्रायव्हरची होती पण बसाड्या. कळलं काय तुला? गेअर काढून मारला ना तुला. मग काय कसं बोलताय तो मला? असं काय बोलता हो? जे तू बाय सोंडू तू जा फॉरेनला आणि आपलं नाव मोठं कर. मी जाणार आहे. वा तू काय करताव काय? सगळ्या फॉरेन 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 फॉरेन. तुला काय फाट्याच्या पलीकडे गेलेस कधी? हा? मला सांग, हम्म. रशिया कुठं आहे? तर माल्यावर ठेवली आहेत ना काल रात्री गुंडालून. ही हिची अक्कल आणि ताकद. काय एवढी मोठी रशिया हिनं गुंडाळून आमच्या माल्यावर ठेवला नाही आणि आम्हाला माहित नाही. मी त्याच्या खाली झोपतोय रात्रभर. अगं ताई, तसं नाही, मी सांग. सांगतोय ना. अगं रशिया वेंगुर्लेकर ते हास्याला लागते बघ टीव्हीवर, त्यात काम करतात ना त्या. ती रशिया वेंगुर्ले का? हा. चांगली आहे, चांगली त्याच्याबद्दल सांगतायत भाऊजी. आहे. काय एवढा पातळ आणि परपरीत विनोद करशील असं वाटलं नव्हतं मला. रशिया वेंगुर्लेकर करशील बोलल्या रशियावर. काय? अरे रशिया हा देश आहे, वसाडा देश. देश. हा, तुम्हाला देश माहित नाही दोघांना आणि टूर्स अँड ट्रॅव्हलिंग करताय तुम्ही. काय व काय बोलता वाय? नाही तर काय. अरे तुम्हाला अक्कल नाही आहे. जेव्हा देव अक्कल वाटत होता ना, तुम्ही तो खानदान आहे ना, बुटाची लेस बांधत होता खाली. आपलं सगळं वरनं गेलं. आपल्या खानदानात बोलतायत. आलो खानदानावर हा सगळे काय आईच्या पोटात शिकून येतात. नाहीतर काय? तो पण शिकल ना बाहेर. आणि काय व माझा भाऊ परदेशात जायचे स्वप्न तरी बघतो. हो. तुमच्या अख्ख्या खानदानात स्वप्नात गावच्या येशीच्या बाहेर तरी काय गेलाय कोण? व्हय? आणि कसा जाईल? तुमची आयच बसलेली असते ना वाट्यावर थपकल मांडून एवढ्या मोठ्या आट्या काढून इली नरटी लावायला. आयशीवर जायचं नाही, नाहीतर राडा होईल श्रीदेवी. जाणार काय करणार आहो? काय करणार आहे? तुमच्या आईशीने आपल्याला कुठे जायला दिला? सध्या हनीमूनला पण जायला दिला नाही बाहेर. काय बाईला अक्कल आहे या? चार चौकात वाडीत पण असं सांगत फिरत असते. मग? जात नाही सकाळचा माहितीये काय? अरे दुसरा तिसरा असताना तर गुदमरून मेला असता हिच्या मिठीत. होय. मी आहे म्हणून टिकलो. मोठे टिकले. हा. ऐकतं काय? दुसरा तिसरा असताना तर चुकी राहिली असते मी. केवढं सुख पाहिजे अजून तुला? उंबरड्याच्या बाहेर जायला लागलंय सगळं. लोक बघतायत येतात आता. बोललो भावासमोर बोललो. आता गरम पाण्यात टाकून नाही तुमची पिसा काढली ना तर नाव नाही सांगणार. श्रीदेवी शेंद्रू देवलेकर उर्फ कोकणची कॅन्डी. हा. तू तर हात लावून दाखवच मला. नाही टाकली तिची वेल्डिंग करून ना तर नावाचा मी पण शेंद्रू घालू देवलेकर नाही, कोकणचा चॉकलेट हिरो. माझी वेल्डिंग करून टाकणार आहे. हा. तुमचा जेसीबी अंगठ्याखाली नाही चिरडला तर नाव नाही सांगणार. कोकणची कॅन्डी यावा वेल्डिंग ये, करायला. ये, यावा. आता. तुमच्या आता वेल्डिंग करता होय माझी. फोटो तिकडची पकड.